नमस्कार, मी प्रशांत कदम. ज्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा या महायुती सरकारनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये केलेली होती आणि आपलं सरकार आल्यानंतर तातडीनं करू अशा पद्धतीचं आश्वासन सातत्यानं प्रचारामध्ये दिलेलं होतं. त्या कर्जमाफीची अखेर विधानसभा निवडणुकीला 1.5 वर्ष उलटल्यानंतर घोषणा झालेली आहे आणि 36,000 कोटींची कर्जमाफी आहे. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. 2 लाख रुपयेपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. असे नेहमीप्रमाणे आकडे सुद्धा जोरजोरात सांगण्यात आलेले आहेत. सोबतच आता विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता आहे, त्यामुळं निर्णय झालेला आहे, पण तो जाहीर करता येणार नाहीये. अशा पद्धतीनं या कर्जमाफीची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काल निर्णय घेण्यात आलेला आहे. पण नेहमीप्रमाणे कुठलाही सरकारी कागद जो आहे तो शेतकऱ्याची जितकी लुबाडणूक करतो, सगळी पिळवणूक करतो, तितकी तर निसर्ग सुद्धा करू शकत नाही. आणि त्यामुळं सरकारी कागदाची, कुठल्याही सरकारी निर्णयाची आपल्याला वास्तवता जी आहे ती कळायला थोडासा वेळ लागतो अनेकदा. इतिहासामध्ये याच्या आधीच्या कर्जमाफींचं काय झालं हे आपण बघितलेलं आहे. आणि आता त्यामुळंच आत्ताची जी कर्जमाफी आहे ती नेमकी किती आहे, जे आपल्याला चित्र दिसतंय त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात किती लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि त्यातही हे तर सरकार असं आहे की जे जाहिरातीमध्ये आणि प्रचारामध्ये सर्वाधिक आघाडीवरती असलेलं सरकार आहे. त्यामुळं या सरकारच्या कर्जमाफीबद्दल जरा सविस्तरपणे बोलायचं आहे. माझ्यासोबत कॉम्रेड अजित नवले, शेतकरी नेते आणि माकपचे राज्य सचिव आता माझ्यासोबत आहेत. नवले सर, सातत्यानं या कर्जमाफीबद्दल आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती बोलत आलेलो होतो आणि अखेर ही कर्जमाफी जाहीर झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया या संपूर्ण निर्णयाबद्दलची काय आहे? निवडणुकीच्या पूर्वी 7-12 कोरा करू अशा प्रकारचं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना दिलं आणि त्यावर मतं घेतली होती. मात्र सत्तेवर आल्यानंतर त्यांना सोयीनं त्याचा विसर पडला. त्यामुळे त्यांना त्यांच्या आश्वासनाचा विसर हा पडू नये आणि त्यांना आठवण व्हावी यासाठी शेतकरी नेत्यांना मोठं आंदोलन करावं लागलं. आणि तारीख सांगा हा मुख्य मुद्दा त्या आंदोलनाचा आम्हाला ठेवावा लागला. त्यामध्ये 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राला आश्वस्त केलेलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी मंत्रिमंडळाच्या मध्ये निर्णयाच्या पूर्वी त्या प्रकारची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली आणि काल प्रत्यक्षपणाने कर्जमाफी होईल अशा प्रकारचा निर्णय घेऊन त्यांनी त्या सगळ्याची सुरुवात केली. याबद्दल तारीख पाळल्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो. मात्र हे करत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षपणाने शेतकऱ्यांना याचा किती लाभ मिळणार याच्याबद्दल मात्र मोठी शंका ही आमच्या मनामध्ये अगोदर होती आणि आता सुद्धा ती शंका मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मनामध्ये आहे. कारण जो शासन आदेश काढला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अटी-शर्ती लादलेल्या आहेत आणि त्यामुळे 7-12 कोरा होणं दूरच, परंतु मागच्या कर्जमाफ्यांमध्ये जेवढे पैसे आम्हाला मिळाले होते, जी कर्जमाफी मिळाली होती, तेवढी सुद्धा आम्हाला मिळणार नाही असं अत्यंत भयान वास्तव शासन आदेशाच्या माध्यमातून पुढे आलेलं आहे. त्यामुळे तारीख पाळल्याबद्दल स्वागत. मात्र 7-12 कोरा करायचं राहिलं दूर, मागच्या कर्जमाफी इतकी सुद्धा लाभ आम्हाला मिळणार नाही याच्याबद्दल निषेध, अशी विचित्र परिस्थिती दुर्दैवानं आमच्या समोर उभी राहिलेली आता आहे. बरं, पण कशामुळे तुम्हाला असं वाटतंय की ही शेतकरी कर्जमाफी जी आहे ती 2 लाख रुपयांची नाहीये आणि कमी लाभ जो आहे तो शेतकऱ्यांना मिळतोय? तुम्ही एक पोस्ट पण केली ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणताय की केवळ 50,000ंचाच लाभ जो आहे प्रत्यक्षामध्ये तो शेतकऱ्यांना अधिक मिळणार आहे. काय त्याच्या पाठीमागचं गणित आहे? शासन आदेश जो त्यांनी रात्री उशिरा काढला आणि खरं तर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं त्यांनी टाळलं, कारण पत्रकार आणि बुद्धिजीवी त्यांना हा प्रश्न विचारतील आणि मागच्या कर्जमाफीपेक्षा सुद्धा जास्त अटी शर्ती तुम्ही लावल्या आणि शेतकऱ्यांचं संरक्षण कमी केलं, त्याचा एक प्रकारे उत्तर देण्याची नामुष्की सरकारवर येईल. ती टाळण्यासाठी आचारसंहितेचा बागुलबा करून त्याच्या मागे लपून त्यांनी कोणत्याही प्रकारे त्याची घोषणा करणं टाळलं आणि रात्री उशिरा शासन आदेश जाहीर केला. काय म्हटलं शासन आदेशामध्ये? ते म्हणाले की 2 लाखापर्यंत आम्ही कर्जमाफी देणार आहोत. मात्र ही कर्जमाफी 2019 मध्ये ज्यांना कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीच्या लाभार्थींना 2 लाखाची कर्जमाफी नसेल, त्यांना फक्त 50,000चीच कर्जमाफी असेल.
ती बर 50,000ची कर्जमाफी सुद्धा त्यांना देताना त्यांच्यावर 50,000पेक्षा जास्त कर्ज जर असेल तर ते कर्ज त्यांनी जर फेडलं तरच 50,000ची कर्जमाफी त्या 2019च्या कर्जमाफीच्या लाभार्थींना असेल. आता हे लाभार्थी किती आहेत? तर तो आकडा महात्मा फुले कर्जमाफी योजना जी होती तिच्यामध्ये पात्र लाभार्थींचा आकडा हा 32 लाख च्या दरम्यान मध्ये होता. त्याच्यामधून तब्बल 12,71,000 एवढे शेतकरी परत थकीत कर्जदार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे कर्जदार शेतकरी आता ह्या योजनेमध्ये पात्र झालेले होते आणि त्यांना 2 लाखाच्या दरम्यान मध्ये कर्जमाफी मिळणार होती. मात्र शासन आदेशात म्हटलं की ह्या 12,71,000 शेतकरी जे मागच्या कर्जमाफीचे पात्र शेतकरी आहेत आणि आता सुद्धा पात्र होत आहेत त्यांना कर्जमाफी मिळणार नाही. त्यांना बर फक्त पण 50,000 इथेच रुपये मी मिळतील. थांबवतो. म्हणजे केवळ 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेले शेतकरी याच्यामध्ये समाविष्ट आहेत का, की याच्या आधीच्या सगळ्याच योजनांचे आहेत? नाही, आणि त्या मागच्याही नेमकं योजनांच्याकडे मी आणि नेमकं येतो. त्याचं कारण काय आहे की 2019चे वगळण्याचं? त्यांना कमीत कमी शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत, कमीत कमी पैसे खर्च करायचे आहेत आणि जास्तीत जास्त क्रेडिट घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी ही पहिली अट टाकली की 2 लाखापर्यंत कर्जमाफी आम्ही देतो, परंतु त्यामध्ये 2019चे जे पात्र शेतकरी होते ज्यांना 2019ला कर्जमाफी झालेली होती त्यांना आम्ही 2 लाखापर्यंत देणार नाही, त्यांना 50,000 देणार. आणि 50,000 देत असताना सुद्धा त्यांच्यावर जास्तीचं जे कर्ज आहे ते त्यांनी फेडलं तरच ते पात्र होतील. आणि असा आकडा मी आपल्याला पहिल्यांदा सांगितला तो आहे 12,71,000चा. गोष्ट फक्त एवढ्यावरच थांबत नाहीये. आता यानंतर ते म्हणाले की आम्ही प्रोत्साहन अनुदान देणार आहोत. ज्यांनी नियमित कर्ज भरलं ते किती देणार? 50,000 देणार. असे शेतकरी किती आहे? तर ते शेतकरी आहे त्यांच्या आकड्यानुसार 23,63,000 शेतकरी असे आहेत की ज्यांना पुन्हा कर्जमाफी मिळणार नाहीये, कारण ते नियमित कर्जदार शेतकरी आहे. त्यांना फक्त 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. म्हणजे हे 23,63,000 नियमित कर्जदार आणि मागच्या कर्जमाफीमध्ये पात्र असणारे, कर्जमाफी घेतलेले परत पात्र ठरू पाहणारे, परंतु त्यांना आता 2 लाख मिळणार नाहीये, परत 50,000 मिळणार आहे. या दोघांची बेरीज होते 36,34,000 शेतकरी. एका झटक्यामध्ये ते हे जे वगळले जाणार आहेत. आणि मला हे ऐकताना 56 म्हणजे लाख विशेष शेतकऱ्यांना जे वाटतं. लाभ 56 म्हणजे लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असं जे तो दावा करतायत, या 56 लाख शेतकऱ्यांमधून आता हे 36,34,000 शेतकरी त्यांना 2 लाखाचा लाभ नाहीये, फक्त 50,000चा लाभ आहे. ते वजा केले तर आकडा उरतो 19,66,000. या 19,66,000 सुद्धा 2 लाखापेक्षा जास्त ज्यांच्यावर कर्ज आहे असे 2,99,000 शेतकरी तुम्हाला परत वगळावे लागतील. कारण 2 लाखापेक्षा ज्यांच्यावर जास्त कर्ज आहे त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यांना वन टाइम सेटलमेंट योजनेचा लाभ घ्यावा लागेल आणि त्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज पहिल्यांदा फेडावं लागेल तर ते या योजनेला पात्र होतील. ते जर वजा केले तर हा आकडा येतो 16,46,000वर. तो जो दावा करतायत की आम्ही 56 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफ करणार आहोत, तो आकडा या पद्धतीने येतो 16,76,000वर. एवढ्याच लोकांना ते लाभ देणार आहेत 2 लाखापर्यंतचा. त्याच्यात सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचं कर्ज 50,000च्या आतलं आहे, 60,000चं आहे, 70,000चं आहे. त्यामुळे किती अटी शर्ती लावलेल्या आहेत, त्याच्यामुळे किती शेतकरी वगळले जाणार आहेत आणि किती शेतकऱ्यांना अमाऊंट आहे परंतु 50,000च्या आतच गुंडाळलं जाणार आहे, याचा हिशोब केला तर 35,000 तुम्ही विसरून जा. तो फुगा आहे. बिलकुल 35,000 कोटी रुपये वगैरे काही होणार नाहीये. बघा ना तुम्ही मागच्या 2 कर्जमाफ्या झाल्या. कोटींचा आकडा सगळीकडे सांगितला जातोय. जर तुम्ही म्हणजे 56 लाख शेतकऱ्यांना सांगताय आणि प्रत्यक्षात 16 लाख शेतकरी, म्हणजे दुप्पट तिप्पट तर इथंच झालं, म्हणजे तिपटीपेक्षा जास्त झालं हे. आणि अमाऊंट सुद्धा कमी होणार. 2 लाखाचं सांगताय आणि जवळजवळ 36,34,000 शेतकऱ्यांना 50,000च निपटून टाकतायत अटी शर्ती लावून. त्याच्यामुळे अमाऊंट पण प्रचंड कमी होणार, शेतकऱ्यांच्या संख्या सुद्धा खूप कमी होणार. बात फक्त एवढ्यावरच थांबत नाहीये प्रशांतजी.
पुढे काय म्हटलंय त्यांनी शासन आदेशामध्ये, की सगळे सहकारी संस्थांमधले कर्मचारी ज्यांचं पगार 25,000पेक्षा जास्त आहे ते याच्यातून वगळणार. कोणाकोणाला वगळायला निघाले ते बघा, संताप यावा अशी गोष्ट आहे. साखर कामगारांना ते वगळणार, हंगामी साखर कामगारांना सुद्धा ते वगळणार. ज्यांचे पगार साखर कारखानदारी तोट्यात असल्यामुळे 6-6, 7-7 महिने झालेले नाहीयेत, त्यांना वगळण्याची अट टाकण्यात आलेली आहे. दूध संघातले कर्मचारी वगळणार, सोसायट्यांमधले कर्मचारी वगळणार. सहकारामध्ये पगार असून किती असतो हो? शेतकऱ्यांची पोरं तिथं पार्ट टाइम जॉब करतात, त्यांना सरसकट वगळून टाकणार आहेत. 2 लाखाच्या वरचे सरसकट वगळणार आहेत. परत महात्मा फुले कर्जमाफीचे पात्र लाभार्थ्यांपैकी मी तुम्हाला सांगितलं 12,71,000 वगळणार आहे. तुम्ही देणार कोणाला आहे? आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की तुम्ही तर 7-12 कोरा करायला निघाले होते, मात्र मागच्या 2 कर्जमाफ्यांमध्ये ज्या अटी शर्ती होत्या तेवढे सुद्धा शेतकरी तुम्ही तुमच्या नव्या अटी शर्तींमुळे याच्यामध्ये ठेवलेले नाहीयेत. मागच्या कर्जमाफीमध्ये किती 1000 कोटींची कर्जमाफी झाली होती हो? आपण दोन्ही कर्जमाफ्यांचे आकडे बघा, 18,000 कोटी, फार फार तर मागची कर्जमाफी 19,000 कोटी. आपल्यापेक्षा आत्ताच्या पेक्षा कमी अटी शर्ती असताना सुद्धा आणि लाभार्थींची संख्या जास्त असताना सुद्धा 19,000 कोटीच रुपये खर्च झालेले आहेत. मग तुम्ही 35,000 कोटीचा दावा का करताय? जास्त अटी शर्ती लावल्यात, लाभार्थींची संख्या कमी केलेली आहे. 2 लाखांवरून जवळजवळ 36,34,000 शेतकऱ्यांना तुम्ही 50,000तच गुंडाळून टाकलेलं आहे. त्यामुळे मागे लागले तेवढे सुद्धा पैसे तुमचे खर्च होणार नाहीये. खरंय. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी देताना इतक्या कल्पक गोष्टी यांना सुचतायत, म्हणजे जे कोणी मंत्रालयात ते अधिकारी बसले असतील आणि ज्यांनी हे नियम तयार केले असतील, म्हणजे मला तुमचं हे विश्लेषण ऐकताना आठवत होतं की जर या देशातल्या कर्ज बुडव्या उद्योगपतींना जर हा नियम लावला की आधी ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्यांना परत कर्ज मिळणार नाही, तर 12 लाख शेतकऱ्यांना तुम्ही वगळताय. अहो, 12,000 उद्योगपती जरी वगळले तरी या देशाच्या बँका समृद्ध होतील, आपल्या सामान्य लोकांचे पब्लिक सेक्टर बँकांमधले पैसे जे आहेत ते सुरक्षित राहतील. पण हा नियम तिथं लावायची त्यांना हिंमत नाहीये आणि शेतकऱ्यासाठी मात्र अशा पद्धतीच्या अटी लावल्या जातात. तुम्ही आता जो हा आकडा सांगितला 25,000 रुपयांच्या पगाराचा, मला कमाल वाटते. म्हणजे महागाईचा आकडा इतका वाढत चाललेला आहे, त्याच्यामध्ये 25,000चा पगार किती कमी पडत असेल. तर या सगळ्या गोष्टी बघता सरकार पुन्हा एकदा केवळ हेडलाईन मॅनेजमेंटच करताना दिसतंय का? तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय? नक्कीच हेडलाईन मॅनेजमेंट फार सुंदरपणाने देवेंद्र फडणवीस साहेबांपेक्षा आणि भाजपच्या मोदी साहेबांपेक्षा ती गोष्ट कोणाला चांगली समजेल? बघा कालचं उदाहरण. खरं तर ते म्हणाले की आचारसंहिता लागू असल्यामुळे आम्ही ही घोषणा करणार नाही. खरं तर घोषणा वगैरे नाही, त्यांना प्रेसच्या समोर यायचं नव्हतं, ते त्यांना टाळायचं होतं. आणि म्हणून तुम्ही बघा आतापर्यंतच्या सगळ्या घोषणा ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रेसला सामोरे यायचे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अगोदर ते प्रेसला सामोरे आलेले आहेत. हे तुम्ही समजून घ्या, जेणेकरून जो निर्णय होणार आहे त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार नाही, आपल्याला कोणीही काही विचारणार नाही. डायरेक्ट इम्प्लिमेंटेशनला आम्ही सुरुवात करता येणार, याचा अर्थ प्रश्न पण विचारता येणार नाहीत. आता जेव्हा ही निवडणूक संपेल तोपर्यंत हे या सगळ्याचे जे काही हेडलाईन असेल ती पोहोचलेली असणार आहे. तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलूच नका आम्हाला, म्हणजे गुपचूप पद्धतीने हे सगळं करण्यात आलंय. बरं, आचारसंहितेचं कारण तरी खरं आहे का हो? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एखादी ज्यावेळी घोषणा ही तुम्हाला नव्यानं करायची असते त्यावेळेसच आचारसंहितेची बाधा येते. मुळात कर्जमाफीची घोषणा ही या सरकारने यापूर्वीच केलेली आहे. आपण सगळ्यांनी पाहिलंय, मध्ये देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आहेत, एका बाजूला अजित पवार साहेब बसलेले आहेत, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत आणि त्याच वेळी त्यांनी कर्जमाफी आम्ही करणारी ही घोषणा केलेली आहे. त्यामुळे नव्या घोषणेचा मुद्दा नव्हता. ही योजना तरी नवीन होती का? तर याचा निर्णय पूर्वीच घेऊन अर्थसंकल्पामध्ये याच्याबद्दलची तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे नवी तरतूद करायची होती का? नाही. जर तरतूद नवी नव्हती, घोषणा नवी नव्हती, तर आचारसंहितेची अट येते कुठे? बिलकुल येत नाहीये. त्यामुळे अजिबात अटीचा प्रश्न नव्हता, आचारसंहितेचा प्रश्न नव्हता. ही जी काही त्यांनी मकलाशी केलेली आहे, शेतकऱ्यांना कापायची, 50,000च्या आत टाकायची, मागे कर्ज ज्यांना माफ झालं त्यांना ह्यावेळी 50,000च्या आतच संपून टाकायची, ही सगळी ओपन होऊ नये आणि ठाकरे सरकारच्या काळापेक्षा वाईट कर्जमाफी आपण देतो आहोत,
हे एक्सपोज होऊ नये याच्यासाठी हेडलाईन मॅनेजमेंट केली गेलेली आहे, याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स टाळण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आचारसंहितेचा बाऊ करण्यात आलेला आहे, हे मला नम्रपणाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे. अगदी नेमकेपणानं तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीनं सरकार या सगळ्यामध्ये बनवेगिरी करते. सोबत म्हणजे कर्जमाफीची जर आपण सर गरज बघितली तर ज्यावेळी पुढचं वर्ष जे आहे ते अतिशय कमी पावसाचं आहे, गेल्या 11 वर्षातला सर्वात कमी पाऊस शेतकऱ्यांसाठी आता या सगळ्या काळामध्ये होणार आहे. सोबतच युद्धामुळं जी काय परिस्थिती ओढवलेली आहे, स्वतः पंतप्रधान मोदी असं म्हणतात की पुढचे काही दिवस जे आहेत ते मासिव्ह पॉवर्टीचे असणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या काळामध्ये खरी आधाराची गरज शेतकऱ्याला आहे त्या काळामध्ये हे तोंडाला पाणी पुसण्याची कामं होत आहेत का? म्हणजे पुढचा सगळा काळ बघता हे अजून किती बिकट होणार आहे शेतकऱ्यांसाठी? बघा, अगदी माझ्या मनातला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. त्यांनी ह्या शासन आदेशामध्ये महात्मा फुले कर्जमाफीतील 12,71,000 शेतकरी जे यावेळी कर्जमाफीसाठी थकीत होते, त्यामुळे पात्र ठरले असते, त्यांना एक प्रकारे 50,000च्या आत जे गुंडाळलं, ती किती अमानुष गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. कारण महात्मा फुले कर्जमाफी योजना 2019ला लागू झाली. त्याच्यानंतर तब्बल 7 खरीप हंगाम झालेले आहेत. या 7 खरीप हंगामापैकी 5 खरीप हंगाम हे नैसर्गिक आपत्तीचे म्हणजे प्रचंड तोट्याचे हंगाम होते. त्यामुळे तेव्हा कर्जमाफी तुम्हाला दिली होती. आता 7 खरीप हंगाम झाले तर त्यानंतर झालेला तोटा आम्ही भरून देणार नाही, हे म्हणणं किती अमानुष आहे हे तुम्ही समजून घेऊ शकता. त्याच्यातला एक खरीप हंगाम तर इतका वाईट होता, ज्याची चर्चा आम्ही याच चॅनलवर केली. तो म्हणजे मागचा खरीप हंगाम, ज्याच्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामध्ये सोयाबीन, कापूस सगळी पिकं बर्बाद झाली, गोठे वाहून गेले, शेती वाहून गेली, संबंध पिकं खरवडून झाली आणि सगळं वाटोळं आमचं झालं. तो खरीप हंगाम हा 2025चा हंगाम होता. तो 2025चा हंगाम हा 2019 आलेला 19च्या हंगामानंतरचा हंगाम होता की नाही हो? नक्कीच 2019च्या नंतरचा हंगाम होता. त्यामुळे काय लॉजिक आहे तुमचं की 2019ला तुम्ही कर्जमाफी घेतली आहे, त्यामुळे तुमचं सगळं शेत 2025ला जरी वाहून गेलेलं असलं तरी तुम्हाला यावेळी कर्जमाफी मिळणार नाही, असं म्हणणं याच्या मागे काहीही लॉजिक नाही. बघा, तुम्ही शासन आदेश काढून बघा. शासन आदेशाची सुरुवातच काय केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने? ती हीच केलेली आहे की मागच्या वर्षी आणि त्याच्या 2-3 वर्षी प्रचंड नैसर्गिक आपत्ती आली आणि त्या आपत्तीचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि म्हणून आम्ही कर्जमाफी करतोय. मग नैसर्गिक आपत्ती जर 2019 नंतर आलेली आहे, त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्ही आम्हाला मदत करतायत असं तुमचा शासन आदेश सांगतोय, तर 2019ला आम्हाला कर्जमाफी दिली, त्याच्यामुळे तुम्हाला आता देता येणार नाही, याच्या मागचं लॉजिक काय साहेब? या लॉजिकचं काही उत्तर नाहीये. त्यांना आपल्याला फक्त एक प्रकारे उल्लू बनवायचं आहे. लोक कोणी चिकित्सा करणार नाही, खोलात जाणार नाही. आपण बैल गाभण म्हटलो की ते 9वा महिना म्हणतील, असा समज या सरकारला झालेला आहे. तुम्हाला मी एकच उदाहरण देईल की या सरकारने हे अटी शर्ती शोधण्यासाठी परदेशी नावाचा माणूस शोधून काढलेला आहे. हुशार माणूस आहे. त्याच्या नावानं परदेशी समिती त्यांनी केली. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी हे आंदोलन विदर्भामध्ये झालं आणि लोकांनी प्रचंड काही वावड्या उठवल्या आणि शेतकरी नेत्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तुम्ही आमच्या जनशक्तीच्या कार्यालयात येऊन मुलाखत केलेली होती आणि ती तुमच्या चॅनलवर आजही उपलब्ध आहे. त्यावेळी मी सांगितलं होतं की 30 जून 2000 तारीख ही आम्ही फार विचारपूर्वक मान्य केली, मात्र परदेशी समिती आम्हाला मान्य नाही, ती आमच्यावर लादू नका, ही स्टँड आम्ही घेतलेला होता. तो किती योग्य होता ते आता तुमच्या लक्षात आलं असेल की परदेशी समितीच्या आड लपून वेगवेगळ्या अटी शर्ती शेतकऱ्यांवर ते लादणार, हे आमच्या तेव्हाही लक्षात आलेलं होतं आणि तेच आता आपल्याला झालेलं दिसतंय. बघा, ही परदेशी समिती ते म्हणाले की आम्ही कशासाठी आणली आहे, तर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये या उपाययोजना सुचवण्यासाठी आम्ही ही परदेशी समिती आणलेली आहे. आम्ही वारंवार मागणी करतोय आता की त्यांनी काय अभ्यास केला, काय शिफारसी केल्या, काय केलं म्हणजे शेतकरी परत कर्जबाजारी होणार नाही असा त्यांनी अभ्यास करून शोध लावला, ते आम्हाला सांगा. तो अहवाल द्या. तो ते अहवाल द्यायला तयार नाहीत, तो जाहीर करायला तयार नाही. तुम्हाला भेटली का? म्हणजे वेगवेगळ्या शेतकरी संघटनांची मतं जाणून घेतली का या समितीने कधी? ती बिलकुल आम्हाला कोणाला भेटलेली नाहीये. आम्ही त्यांना भेटण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु काल एका पॅनल डिस्कशन मध्ये राजू शेट्टी यांनी असा गौप्यस्फोट केला की ते स्वतः अनेक वेळा स्वतःहून अप्रोच त्यांनी केला. ते स्वतः मुंबईला आले, परदेशी समितीला भेटण्याचा त्यांनी प्रयत्न केला, योग्यरित्या तर भेट दिली नाहीच, अनौपचारिकरित्या फक्त काहीतरी चर्चा झाली.
त्यांनी त्यांना परत मागणी केली की तुम्ही काय नक्की अटी शर्ती लावणार आहेत, आम्हाला आगाऊपणाने सांगा, अगोदर सांगा, आमचं मत जाणून घ्या, कारण आमचं पण आयुष्य चळवळीत गेलेलं आहे, शेतकऱ्यांबद्दल आम्हाला पण काही कळतं. त्यामुळे राजू शेट्टी साहेब म्हटले की त्यांना बोलवा, बाकी शेतकरी नेत्यांना बोलवा. बोलवलेलं नाहीये, मी तुम्हाला सांगतो, गुप्त ठेवण्यात आलेली आहे. आणि आज आपल्या लक्षात येतंय की शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी त्यांनी काय शोध लावला हे तर समजलं नाही, पण ज्या अटी शर्ती आज समोर आलेल्या आहेत याच्यावरून नक्की समजतं की शेतकऱ्यांची संख्या कमी करणं, कर्जमाफीची अमाऊंट कमी करणं, सरकारचा पैसा वाचवणं आणि एक आभास तयार करणं की आम्ही शेतकऱ्यांना प्रचंड काय 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 देतो आहोत, यासाठीच्या पळवाटा काढणं, याच्यासाठी हे सगळं ज्ञान परदेशी साहेबांच्या समितीनं हे खर्च केलेलं शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांना खड्ड्यात घालण्यासाठी ते ज्ञान वापरलेलं आहे, हे आज आपल्याला दुर्दैवानं लक्षात येते आणि ही फार वेदनादायक गोष्ट आहे. बरोबर. आता सगळ्या वर्तमानपत्रांच्या हेडलाईन, मीडियाच्या हेडलाईन जर बघितल्या तर 36,000 कोटींची कर्जमाफी हा आकडा आता शेतकऱ्यांच्या माथी मारला जातोय. त्याचा मोठमोठ्या प्रमाणामध्ये गवगवा देखील गेल्या काही दिवसांपासून आपण होताना बघतोय. आता पुढेही होईल. पण तुम्ही जे आता मगाशी गणित सांगितलं त्याच्यानुसार तुमचा या सगळ्याबद्दलचा अंदाज किती आहे? म्हणजे ही प्रत्यक्षातली कर्जमाफी किती हजार कोटींची आहे आणि सरकारच्या दाव्यापेक्षा ती किती कमी आहे? तुमचं गणित काय सांगतं? हे बघा, आपल्याच चॅनलवर अतिवृष्टीचं पॅकेज ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं आणि ते म्हणाले की 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही देतोय, शेतकऱ्यांना आम्ही प्रचंड मदत करतोय, त्यावेळी याच चॅनेलवर तुम्ही परत हो. तेव्हा माझी मुलाखत घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये 32,000 कोटी नव्हे, ही पॅकेज हे 14,000 कोटीच्या वर जाणार नाही, अशा प्रकारे बरोबर. मांडणी आपण केली होती आणि तुम्ही ती समजून घेतली होती. तुमच्या चॅनलवर आजही ती अवेलेबल आहे. आता ती तशीच्या तशी पडताळून बघा की अतिवृष्टीचे आत्ता शेतकऱ्यांना मिळालेले इतक्या दिवसानंतरचे पैसे तुम्ही काढले तर ते 14 ते 15,000 कोटीच्या वर राहणार नाही. 32,000 कोटी हा फुगून सांगितलेला, इतर सगळ्या योजनांची बेरीज करून सांगितलेला आकडा होता, हे आम्ही मांडलेलं होतं आणि तुमच्या चॅनलवर ती मुलाखत आज उपलब्ध आहे. त्याचा प्रत्यय तुम्हाला आज आलेला आपल्याला दिसतोय. आज ही मुलाखत परत आपल्या चॅनलवर उपलब्ध राहील आणि मी आपल्याला आकडे सांगितले की 36,24,000 शेतकऱ्यांना 50,000च्या आत त्यांनी गुंडाळलेलं आहे आणि फक्त 16,76,000 इतक्याच शेतकरी हे खऱ्या अर्थानं 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीला पात्र होणार आहे. आणि त्यात सुद्धा अनेक लोक हे अत्यंत जुजबी कर्जमाफी 50,000, 50,000, 60,000 इतक्या कर्जमाफीचे असणार आहे. त्यामुळे हा आकडा सुद्धा 14,000 कोटीच्या आतच गुंडाळला जाईल. 12-13,000 कोटीच्या पेक्षा जास्त खर्च याच्यामध्ये सरकार करणार नाही, हा आमचा प्राथमिक अंदाज आहे. आपण हा आकडा जरूर लॉक करावा. याच्यामध्ये खरोखर जर आमचा अंदाज चुकला आणि 32,000 कोटी शेतकऱ्यांना मिळाले तर देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करणारा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला माणूस अजित नवले असेल. परंतु अभ्यास आणि अनुभव हेच सांगतो की ही कर्जमाफी 12 ते 14,000 कोटीच्या वर जाणार नाही, असं ह्या सगळ्या अभ्यासावरून आमचं मत आहे. मगाशी परदेशी समितीच्या सगळ्या उद्दिष्टांबद्दल तुम्ही जे सांगत होतात की याच्या पुढे आता कर्जमाफी करण्याची गरज पडू नये, शेतकरी आपला कर्जमुक्त व्हावा, यासाठी काहीतरी काम या समितीनं करणं अपेक्षित होतं. नवले सर, गेल्या 2 दशकांमधला जर आपण इतिहास बघितला तर वारंवार ही वेळ जी आहे ती वेगवेगळ्या सरकारांच्या वरती आलेली आहे. तर या दृष्टीनं होणारं काम जे आहे ते कुठून सुरू झालं पाहिजे? आपण शेतकऱ्यासाठी काय केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला कर्जमाफी देण्याची वेळ येणार नाही? तुम्हाला काय वाटतं? पिन पॉइंट याचं फक्त 2च मुद्द्यांमध्ये मला आपल्याला उत्तर द्यायला आवडेल. नंबर 1 म्हणजे स्वामीनाथन आयोगाने याच्याबद्दल प्रचंड अभ्यास केला. त्याचे मोठमोठाले 4 खंड उपलब्ध आहेत, त्याच्या शिफारशी उपलब्ध आहेत. त्याचं अनेक वेळा एक प्रकारे पारायणच आम्ही शेतकरी कार्यकर्त्यांनी केलेलं होतं आणि ज्यावेळी ते फिरत होते संबंध देशभर त्यावेळी आम्ही अनेक त्यांच्या सुनावण्याला हजर राहिलेलो होतो. त्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी हा अत्यंत कळीचा मुद्दा शेतकऱ्यांच्या आत्महत्या टाळण्यासाठी आणि शेतीत संकट दूर करण्यासाठी आहे. महाराष्ट्रासाठी त्यातले केवळ 4 मुद्दे आम्हाला हायलाईट करायला आवडेल. नंबर 1, उत्पादन खर्चावर आधारित 50% नफा धरून शेतीमालाला भाव दिला पाहिजे. नंबर 2, असा भाव देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांची लुटमार थांबवून शेतीचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. नंबर 3, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी
शेतकरी हिताची पीक विमा योजना आणली पाहिजे आणि ती शेतकऱ्यांना लाभदायक ठरली पाहिजे. आणि नंबर 4, शेतीचे हक्क हे वन जमीन असेल, बाकी असेल, ते अद्यापही शेतकऱ्यांना दिलेले नाही. ते मालकी हक्क शेतकऱ्यांना दिले पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी शक्तीपीठ आणि वाढवण बंदर सारख्या गोष्टी करून काढून घेणं शेतकऱ्यांकडून थांबवलं पाहिजे. हे 4 मूलभूत उपाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या प्रकाशामध्ये केले पाहिजे. नंबर 1. नंबर 2, अत्यंत पिन पॉइंट मला सांगायला आवडेल की आज जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी केरळच्या कम्युनिस्ट सरकारने जे केलं त्या कर्ज मुक्तीच्या संबंध प्रोजेक्टचा अभ्यास केला पाहिजे. त्यांनी ज्यावेळी वायनाड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्जामुळे शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या, त्यावेळेस डेबिट रिलीफ कमिशन स्थापन केलं, म्हणजे कर्जमुक्ती आयोग स्थापन केला. त्यांनी कर्जमाफीची योजना आणली नाही केरळ सरकारने, कर्जमुक्ती आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाने त्या शेतकऱ्यांचा अर्ज दाखल करून घ्यायचा आणि मग त्या शेतकरी कुटुंबाचा सखोल अभ्यास करायचा की जो शेतकरी आता संकटात आहे, त्याचं कर्ज थकलेलं आहे, त्याचा गंभीरपणाने अभ्यास करायचा की त्याचं शेतीतून येणारं उत्पन्न किती आहे, त्यातून पिकातून येणारं किती आहे, पशुपालनातून येणारं किती आहे, मजुरीतून येणारं किती आहे आणि मग इतर वेगवेगळ्या गोष्टीतून येणारं किती आहे. मग त्याला कोणत्या शासकीय योजना दिल्या पाहिजेत, कशा प्रकारे भांडवल उपलब्ध करून दिलं पाहिजे, शेतीवरचं त्याचं अवलंबित्व कसं कमी केलं पाहिजे, तो जो शेतीमाल पिकवतो त्याला कुठे योग्यरित्या बाजारपेठ उपलब्ध करून दिली पाहिजे, असा केस टू केस अभ्यास हा केला गेला. त्यांनी जे कर्ज घेतलं मग ते त्यांनी सावकाराकडून घेतलं असेल तर किती टक्के व्याज त्याला लावलेलं आहे, मग सावकार आणि शेतकरी समोरासमोर बसून त्यांची तडजोड घडून आणणं, त्याच्यामध्ये सरकारने काही कर्जाचा भाग उचलणं आणि मग बँकांचं कर्ज असेल तर त्याच्यासाठी कर्जाची व्याजाची एक मर्यादा लादणं, केस टू केस काम करणारा, नियमित काम करणारा कर्जमुक्ती आयोग स्थापन केला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार होतं, डाव्या पक्षाचं सरकार होतं, त्यांनी तो प्रदीर्घपणाने अशा प्रकारचं काम केलं. आज वायनाड आणि केरळ हे शेतकरी आत्महत्या मुक्त अशा प्रकारचा प्रदेश त्यांनी बनवला. आम्ही ज्यावेळी परदेशी समितीचा विषय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला आणि आम्ही सगळे शेतकरी नेते त्या आंदोलनानंतर त्यांच्याबरोबर चर्चेला गेलेलो होतो. दोन्ही उपमुख्यमंत्री होते, राजू शेट्टी साहेब होते, मी होतो, रविकांत तुपकर होते, त्यावेळेस आमच्या बरोबर होते आता सत्तेमध्ये गेलेले बच्चू कडू होते, आम्ही सगळे होतो. त्यावेळी मी विनंती केली होती की ही परदेशी समिती येऊ ना तेव तुम्ही जर करता आहात तर ह्या केरळ पॅटर्नचा कृपा करून अभ्यास करा आणि ह्या कर्जमाफ्यांच्या सारख्या सायकलपेक्षा त्या ठिकाणी जो डेफ्ट रिलीफ कमिशन स्थापन केलंय ते अर्थातच केरळसाठी आहे, त्याच्यात योग्य ते महाराष्ट्रानुसार बदल करा आणि नियमितपणाने अशा प्रकारे केस टू केस अभ्यास करत शेतकऱ्यांना या सगळ्या मुक्तीसाठी काम करा. हे दीर्घकालीन काम करण्यासाठी किसान सभा सहकार्य करेल. जरी तुमचं सरकार हे आमच्या विचारसरणीचं नसलं तरी शेतकरी आमच्या विचारसरणीचे आहे. हे प्रपोजल आम्ही त्यावेळेस दिलेलं होतं. झालं का हो काही? नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीवर झालं का काही? नाही. त्यांना याच्यावर गांभीर्यानं काम करायचं नाहीये, ते दुर्दैवानं मला मेन्शन करायचंय. आणि म्हणून आत्ता तुमच्या माध्यमातून मला त्याला आव्हान करायचंय की ह्या अटी शर्ती कृपा करून त्याचा फेरविचार करा. हे आज ना आज उजेडात येणार, लोकांना प्रत्यय येणार आणि आपण फसवलो गेलो हे लोकांना कळणार आणि ज्यावेळेस त्यांना कळेल त्यावेळेस आज जो राग आहे सरकारच्या बाबत तो दुप्पट वाढेल आणि त्याचा राजकीय तोटा हा साहेब तुम्हाला होईल. त्याच्यामुळे यात बदल करा. आणि दुसऱ्या बाजूला येऊ ना तेव तुम्ही परदेशी समिती जर नेमलेलीच आहे तर दीर्घकालीन उपाययोजनांचा जो काही चॅप्टर आहे तो चर्चेसाठी ओपन करा आणि मनापासून त्याच्यावर काम करा. या 2 मागण्या तुमच्या माध्यमातून मला देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि सरकारकडे अत्यंत नम्रपणाने आणि नितळ काळजाने राजकारणाच्या पलीकडे जात शेतकऱ्याचं पोरग म्हणून करायचे आहे. खरंय. आणि म्हणजे आता खरं तर पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये निवडणुका पण नाहीयेत, त्यामुळे सरकारनं वेळ पण अशी साधलेली आहे की त्या सगळ्याचा दबाव एक जो असतो की जनप्रक्षोभ होईल म्हणून किमान लाजत गाजत का होईना पण काही गोष्टी केल्या जातात. आता तो दबाव सरकारवरती कायम ठेवण्यासाठी आपल्याला संघर्ष जो आहे तो जास्त निकरानं करावा लागेल. दुसरं म्हणजे या शेतकरी कर्जमाफीचा प्रत्यक्षात किती लाभ होतोय हे आपल्याला दुर्दैवानं पुन्हा एकदा म्हणजे त्याचं एक प्रमाण आहेच की शेतकरी आत्महत्यांचा आकडा थांबणार आहे की नाही. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये 4थी जवळपास ही कर्जमाफी असेल त्या महाराष्ट्रामध्ये अजूनही सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कर्जाच्या विळख्यातून जर मुक्त झाला शेतकरी तर त्या होणार नाहीत हे तर उघड आहे.
त्यामुळं सरकारी दरबारी 56,000 कोटींची कर्जमाफीचा गवगवा जो केला जातोय तो प्रत्यक्षात किती पोकळ आहे आणि तो म्हणजे 14,000 कोटी जर असेल तर त्याच्या चौपट आकडे तुम्हाला सांगितले जात आहेत. नवले सर, आपण बघूयात या सगळ्याबद्दल सरकार तुमच्या मागण्यांना कसा रिस्पॉन्स देते आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत हे खरे मुद्दे प्रत्येक टप्प्यावरती आपण पोहोचवत जाऊयात. खूप खूप धन्यवाद या संपूर्ण सविस्तर विश्लेषणाबद्दल. धन्यवाद.